नमस्कार मित्रांनो, आपल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्व लोकांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज मी एका महात्मांच्या शेतामध्ये आलेलो आहे. महाराष्ट्र हे संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. वेळोवेळी आपल्या कारकिर्दीमध्ये वेगवेगळ्या संतांनी वेगवेगळ्या प्रकारे ज्ञान देण्याचा आणि समाजाचं कल्याण करण्याचा प्रयत्न केला आहे. अशाच पंक्तीमधले आपले आत्मा मालिक बाबा ओम गुरुदेव म्हणून ख्यात असलेले आपल्या शेतामध्ये ऑर्गॅनिक पद्धतीने शेती करत आहेत. त्यांनी आपल्या मातीचं पावित्र्य जपलेलं आहे. चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा, कारण आज आपल्याला खूप चांगली माहिती मिळणार आहे. बाबा, पहिल्यांदा आपलं ओळख करून द्या. आत्मा मालिक विश्वात्मक ध्यानपीठ, शिर्डी कोपरगाव रोड, शाखा राजगोळी. आम्ही ह्या संस्थेची शाखेमध्ये आम्ही काम करतो आणि हे काम करत असताना स्वतःसाठी जगणारे खूप जण आहेत, पण सगळ्यांचा विचार करणं हे एक जगणं, आपलं माणूस म्हणून जगणं आम्हाला योग्य वाटते. आणि याच्यातून भक्तिमार्गाकडे वळलो आम्ही. आणि भक्तिमार्गातला तर आनंद फार आगळा वेगळा आहे. तो आनंद घेण्यासाठी फक्त देवदेव म्हणून बसलं तर काय ते आनंद मिळत नाही. कन्नडमध्ये एक म्हण आहे, कायकवे कैलास, कष्ट करायला शिकायचं. आणि हा कष्ट करत असताना काय करावं नेमकं, तर आम्हालाही असं वाटलं की गोमातेबद्दल आमचं फार प्रेम आहे आणि गोमाता आणि भूमिमाता ह्या दोन माता फार श्रेष्ठ वाटतात. आपणाला जन्म देणारी माता ही जन्म देण्यापुरतं आहे आणि आयुष्य आपलं पूर्ण साथ देणारी गोमाता आहे. आणि त्या गोमातेच्यामुळं आपणाला खूप काय लाभ मिळतो आहे. आणि म्हणून आम्ही ते ऑर्गॅनिक शेती करायचं ठरवलं. मला एका त्यांनी थोडी शेती दान दिली आणि ती शेती आम्ही आमच्या बिझनेस म्हणून नाही केली, आम्ही अनेकांना ह्याचा लाभ कसा मिळतो आहे हे कळण्यासाठी म्हणून आम्ही शेती केली आणि पूर्ण ऑर्गॅनिक केली आम्ही. आणि ऑर्गॅनिकमधला इतका मोठा लाभ आहे. मी आता 2-3 वर्ष झालं भात इथं करतो. एक चिमटभर पण आम्ही रासायनिक वापरत नाही आणि वापरूच नाही. आणि ह्याचा लाभ आम्हाला खूप आनंद देणारा लाभ मिळतो आहे. आणि त्याचबरोबर आता आम्ही इथं रताळ्याची शेती केले आणि बाजूलाच माझे एक आमचे भक्तच म्हणायला काय हरकत नाही, माझे बंधू म्हणायला हरकत नाही, यांचं नाव आहे बसवानी भानदुर्गे. त्यांनी आणि आम्ही एकाच दिवशी रताळी लावली आणि आम्ही त्यांना चॅलेंज मारलं की तू रासायनिक करतोस, आम्ही ऑर्गॅनिक करतोस. त्याने मला विचारले, बाबा याच्या पोटाला काय? पोटाला पण जीवाणूमृत, आम्ही रासायनिक अजिबात वापरणार नाही. बघू म्हटले तुमची आमची शर्यत. आणि इथं बाजूला त्यांचा हा प्लॉट आहे, तेही बघायला मिळेल. ते आमचे भाऊ तिथंही जावं त्यांनी. आम्ही ह्याला रासायनिक बिलकुल वापरलेलं नाही, फक्त जीवाणूमृत वापरून केलेलं पीक. आणि ते पीक तुम्ही बघणार आहे. आणि माझी विनंती आहे, आपलं आयुष्य धोक्यात जाऊ नये, आपलं जीवन हे जीवन व्हावं आणि कमवलेले पैसा इकडं तिकडं रोगाला बळी न पडता आपणाला पूर्ण लाभ मिळावा म्हणून आम्ही ह्या जीवाणूमृतबद्दल, गोमातेबद्दल आम्ही प्रवचनमध्ये सुद्धा सांगत चाललेलो आहे आणि हे अनुभवानं सांगायला चाललो आहे. बरेच जण आपणाला आपण मोठं व्हावं म्हणून सांगतात, आम्ही तसं नाही, आम्ही अनुभवून सांगतो. आणि हे प्रत्येकानं जीवाणूमृत वापरावं. ह्याच्याबद्दल अजून काही गोष्टी आहेत, त्या सगळ्या वापरून आपली शेती व आपलं आयुष्य चांगलं कमवावं असं आम्हाला वाटतं आहे. आत्मा मालिक बाबा, तुम्ही हे शेती ऑर्गॅनिक शेती तुम्ही किती वर्षापासून करत आहात? आता ही शेती मी 3 वर्ष झाली सतत आम्ही ऑर्गॅनिक वापरून करतोय. या शेतामध्ये चिमूटभर हे रासायनिक खताचा वापर केलेला बिलकुल नाही. आणि हे तणनाशक पण मारलं नाही आम्ही. ऐकला मित्रांनो, बाबांनी या शेतामध्ये कुठल्याही प्रकारचा तणनाशक पण मारलेला नाही आणि चिमूटभरही रासायनिक खताचा वापर केलेला नाही. तर बाबा, तुम्हाला अपेक्षित उत्पन्न या क्षेत्रामध्ये भेटत आहे की नाही? अगदी मस्तच मिळतंय आणि अपेक्षित मिळतंय ते तरी आहेच. आणि स्वाद त्याचा तो स्वाद वापरल्याशिवाय कळत नाही. त्याचा स्वाद पण आगळा वेगळा आहे. आणि आम्ही अनेक लोकांना इथले भात पिकवलं आणि दिलं, ते म्हणतात ते फारच चांगलं आहे. आता ते सुद्धा माझ्याकडे म्हणतात, बाबा आम्ही पण जैविक शेती करणार आहे आणि बी द्या, आणि कुणाला जर पाहिजे असेल तर आम्ही फ्री देतो बी.
जुनं बी आहे ते आता मिळणार नाही. आंबेमोर भात आहे, आंबेमोर हे अगदी जुनं. त्याच्यानंतर कृष्णसाळ, कृष्णसाळ, त्याच्यानंतर काळा जिरगा ही अगदी जुनी आहेत. आणि ही तर इतकी कंटेंट्स असतात त्याच्यात फार चांगलं. हे कुणाला पाहिजे असेल तर आम्ही फ्री पण बीज देऊ शकतो. आत्मामालिक. बघा मित्रांनो, आता आपल्या आत्मामालिक बाबाकडे काही प्रकारचे आपले देसी बिया आहेत आणि त्याचा वापर त्यांनी आपल्या शेतामध्ये करतात. म्हणजे ते आताचे हायब्रिड बियाचा ते पेरणी आपल्या शेतामध्ये करत नाहीत. तर मित्रांनो, कोणाला हवे असेल तर तुम्ही आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला फ्रीमध्ये त्यांनी देण्याचं हे म्हणजे एक समाजसेवाच आहे, तो पण ते बाबा करणार आहेत. मित्रांनो, हे जे आता पीक आहे हे रताळ्याचं पीक आहे आणि हे जे आपले थोर हे उभारलेले आहेत ह्यांचं पण रताळ्याचं पीक आहे. ह्यांनी रासायनिक पद्धतीने करत आहेत आणि ह्यांनी ऑर्गॅनिक पद्धतीने करत आहे. तर ह्यांचा आणि यांच्यामधला आपण अनुभव थोडंसं सविस्तरमध्ये करून घेऊया. सर, मला सांगा, बाबांनी ऑर्गॅनिक पद्धतीने केलेत आणि तुम्ही रासायनिक पद्धतीने केलं आहे, तुम्हाला कुठलं पीक चांगलं वाटत आहे? हे बाबांनी ते तयार केलेलं चांगलं वाटतं आपल्याला. हां आम्ही केले ते रासायनिक पद्धतीने केलं आहे. हां रासायनिक खताचा वापर करतोय, रासायनिक औषधांचा वापर करतोय. त्याच्यापासून माणसाला धोका बी असतोय आणि तेच बाबांनी केले ते चांगलं उत्तम आहे आणि लोकांनी ह्याच पद्धतीने करावं असं माझी इच्छा आहे. म्हणजे तुम्ही पण इथून पुढे ऑर्गॅनिक पद्धतीने करणार? करायची इच्छा आहे. मग मला सांगा, तुम्ही जे रासायनिक पद्धतीने करत आहात हां. त्याच्यामध्ये खर्चाचं काय म्हणजे? खर्चाचा भरपूर ताळमेळ आहे ह्याच्यात. बाबांनी केलेल्या खर्चाला 0 बजेट आहे आणि आमच्या रासायनिक पद्धतीला भरपूर खर्च आहे. म्हणजे तुम्हाला आता ऑर्गॅनिककडे येणं पडतं. सुरुवातीला जेव्हा तुम्ही करत होता आमचं मन वळत आहे त्या साईडलाच. मग मित्रांनो, सुरुवातीला ह्यांनी रासायनिक आणि ह्यांनी ऑर्गॅनिक पद्धतीने करत असताना एकमेकांना चॅलेंज केलंय. पण त्या चॅलेंजमध्ये रासायनिक खत पद्धतीने गेलेलं ते शेतात ते हरलेलं आहे. विचार करा मित्रांनो, ह्याची रताची तुम्ही चकाकी बघा, एवढं सुंदर चकाकी आलेलं आहे. ते चकाकी रासायनिकमध्ये नाही भेटत. आणि या सरांनी सांगितल्याप्रमाणे खर्च 0 आहे. म्हणजे आपण 0 बजेट शेती करू शकतो. फक्त आपलं मन बाजी करायचं, बाकी सगळं काही ते परमेश्वर बघून घेत, असं माझं मत आहे. तर आजोबा, आणि काय तुम्ही जर लोकांना सांगायचं असेल? आता तुम्ही परमेश्वर म्हटला, परमेश्वर म्हणून बसलं तर होत नाही. प्रयत्न हे परमेश्वर आहेत. आणि आता ज्यांनी ही रासायनिक शेती केलेत आणि आम्ही ऑर्गॅनिक केलो, ह्याच्यामध्ये फक्त एक रोड एवढाच अंतर आहे. गॅप आहे. आणि पलीकडे त्यांची ऑर्गॅनिक आहे, रासायनिक आहे आणि आमची इकडे ऑर्गॅनिक आहे. हे कोणीही बघू शकता. आणि हा आनंद आज ह्या आपल्या आयुष्यात आणि कशात मिळेल असं मला वाटत नाही. तर कारण रोज खाणं पिणं आम्ही सगळं औषधीच खायला लागलो तर मग आम्हाला औषधं लागणारच. आणि माझं वय वर्ष 75 आहे. मला अजून कसली औषध गोळी काय लागत नाही. मी शक्यतो ऑर्गॅनिककडे माझं जास्त लक्ष आहे. जिथं जिथं मिळतं ऑर्गॅनिक तिथून मी आणून वापरतो. आणि आता ते मीच तयार वापरण्यापेक्षा आपणाला बी तयार करण्याची संधी मिळाली मला. आणि ती अशी संधी सगळ्यांनी मिळवून घ्यावं आणि त्याचा लाभ करून घ्यावा. तुमच्यामध्ये आपण देशी गाई घरी बाळगावं की नाही? प्रत्येकानं देशी गाई काय नसलं तरी प्राणी नसेल तर एक देशी गाय जरूर ठेवायला, जास्त नसेल तरी एक. कारण देशी गाय नसून ती खरोखरच आपली माय आहे. मी एक मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, कोरोना काळात एक माझ्याकडं भीमा बेळली म्हणून तेरणीचा मुलगा कोरोना काळात आजारी पडला. 15 दिवस तो ताप कमी होईना, त्याचा त्रास कमी होईना. तो आता डॉक्टरकडे गेलं तर ते जे बातमी होती ती ऐकून त्या भिवून गेला नाही. त्याच्यानंतर 15 दिवसानंतर त्याची झोपही गेली आणि त्याचं भूकही गेली. त्यावेळेला त्याच्या मित्रानं मला सांगितलं की बाबा, आता भीमा बेळली काय उरणार नाही. काय झालं रे? तर असं झालं आहे. अरे म्हटलं, झोपही नाही आणि भूकही नाही, आता राहणार कसं? आणि डॉक्टरकडे नेलं तर काय परिस्थिती व्हायला, सगळे मरा लागलेत. त्यापेक्षा आता काय करूया, त्याला घेऊन ये म्हटलं इकडं. आणि माझ्याकडे त्याच्या मित्रानं आणला आणि आणल्यानंतर आम्ही त्याला एक डोस दिला. काय डोस दिला? गाईचं गोमूत्र ताजं, माझ्याकडे गाई आहेत, एक ताजं गाईचं गोमूत्र आणि अमृतवेल फार चांगले आहे. ती अमृतवेल त्याचा रस काढून दिला. 4 वाजता दिला आम्ही. 4 वाजता घेतल्यानंतर 1-2 तासानंतर म्हटला, तो मला थोडी भूक लागते. म्हटलं थांब, आता काय खाऊ नकोस. आणि एक डोस दिला. आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत त्याला काय दिलं नव्हतं. आणि 6 वाजता त्याला गरम भात आणि देशी गाईचं तूप होतं माझ्याकडे दिलं. तो इतका जेवला आणि संध्याकाळी म्हटला, मला तुम्ही काय घातला, भूकच घातला काय पोटात माझ्या, असं म्हणा लागला. आणि तो
2-3 दिवसात मस्त कवर होऊन गेला. तेव्हा माझी विनंती आहे, प्रत्येक देशी गाईचं गोरक्षण करावं. ते देशी गाईचं गोरक्षण नसून ते आपलं गोरक्षण आहे. आणि मी हे एक उदाहरणही दिलं होतं की एकदा बिरबल आणि बादशाह बसले होते आणि बिरबलानं विचारला, बादशाहनं बिरबलाला विचारलं, बादशाह बिरबला सर्वात भारी दूध कुठलं? म्हशीचं म्हटलं. आणि बादशाहच्या मनात प्रश्न आला, गाय तरी एवढी पूजनीय आहे, एवढी पॉझिटिव्ह शक्तीने भरलेली आहे आणि गाईचं दूध. आणि लगेच बादशाहच्या मनात प्रश्न आला आणि बिरबला मग गाईचं दूध नव्हे ते अमृत आहे. आणि आम्ही खूप भाग्यवान आहोत, भारत देशामध्ये जन्मलेलो आहोत. भारतभूमी संतांची भूमी आहे आणि म्हणून बसून चालत नाही. आपण प्रयत्न केले पाहिजे, संतांची वाङ्मये वाचली पाहिजे. प्रयत्न हे परमेश्वर आहे. सगळ्यांनी कष्ट करायला शिकूया. कष्टातून आपणाला खूप काय मिळतं आहे. देव म्हणून बसलं तर होत नाही. तर प्रयत्न हेच परमेश्वर आहे, देव आहे. आपले विचार देव, आपले आचरण देव, आपलं खाणं देव, वागणं देव. फक्त देवदेव म्हणून पूजा करत बसलं तर तुम्हाला काही मिळणार नाही बंधूंनो. आत्मा मालिक. तर मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमधून चांगली माहिती मिळाली असं माझी आशा आहे आणि खूपच चांगली माहिती होती. तर मित्रांनो, सगळ्यांनी अजून वेळ गेलेला नाही. लवकरात लवकर ऑर्गॅनिक शेतीकडे वळा आणि ऑर्गॅनिक शेती करा, कारण ऑर्गॅनिक शेती ही काळाची गरज आहे. आपली माती डांबर बनत चाललेलं आहे, त्या मातीला वाचवण्याचं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे सर्वांनी ऑर्गॅनिक शेतीकडे वळा. धन्यवाद.